नमस्कार मित्रांनो, बघा पाऊस यायला लागलाय. पाऊस काय मोठा नाही पण बारीक आहे जरा, पण यायला लागलाय. बघा भाकरी करायला लागली. लाईट गेल्या परत लयच म्हणजे लयच अडचण येते व परत त्याला काय दिसत नाही एकतर. आणि मेन मुद्दा चुलीवर स्वयंपाक करावा लागेल. परत चुलीवर करायला म्हणलं की आधीच कसं तर होतंय, म्हणलं डोळ्याला धूर लागते या. आणि पाऊस येतोय त्यामुळं गारवा आहे. मग काय म्हणलं गरमागरम बाजार आमटी करावं म्हणलं खायला. बाजार आमटी बघा त्याने आलं बाहेरनं, मला म्हणलं जेवायला काय तर आज मस्तपैकी बनव. आणि त्यात कसं झालं, दुपारी विषय निघला होता. मी गेलते माझ्या माहेरला गेल्यावर तिथं उमऱ्याला गेलते ग. म्हणजे उमरं गाव आहे आमचं आणि एक नदीच्या पलीकडे एक बागेत उमरा आहे. तिथनं एक 10 किलोमीटर करकम आहे. तुम्हाला तर माहितच आहे तिथं करकमची बाजार आमची लय फेमस आहे बघा. मग मी असं सांगत असताना ती पण म्हणलं आपण पण बाजार आमची बनवूया. मी म्हणलं बनवूया, बनवायचं काय नाही पण त्याला लागणारा मसाला तर मला आणून द्या म्हणलं. गेलं बघा जाऊन मसाला ती आणला या. आता काय नुसती बनवायचीच आहे ती बाजार आमची. मी बघितलं बघा त्याचा मसाला. ती कसा आहे माहिती आहे का, तळेकर बंधूच्या तात्यांचा मसाला आहे. ती काय नाही असं असताना रेडीमेड आहे. म्हणजे सगळं त्यात जे पदार्थ आहेत ते सगळं मिक्स केलेलं आहे. आपल्याला काय करायचं, अर्धा लिटर पाणी घेऊन नुसतं त्यामध्ये ती पुढे टाकून ती करायचं आहे. तेल ती वापरायचं आहे. परत मी दाखवते कसं करायचं आहे ते कसं नाही. पण तात्पुरतं कसं बघा, ते उकळी आल्यावर त्या आमटीला 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे. मग ती परत त्याला गरम गरम तुम्ही पिली तर चालते, भाकरी आणि चपाती कुस्करून खाल्ली तरी चालते. बघा अशा प्रकारे आपण बाजार आमटी बनवणार आहे. बघा हा मसाला आहे तळेकर बंधूंचे तात्या बाजार आमटी मसाला आहे बघा. मग बघा आता ही मला तर उत्सुकता लागली आहे, ह्याच्यात नेमकं काय असेल एवढं. बघा नुसतं आमटीतच टाकायचं, ह्याला मटेरियल काय नाही की हिचं काय नाही. आपण ह्याला फोडून तर बघू. कुठं टाकली बघूया आपण फोडून तरी नेमकं काय काय आहे ह्यात. नुसतं पाण्यात टाकायचं म्हणल्यावर काय तर विशेष असेल हो. मला पण लय उत्सुकता लागली होती. अयो शिवालाच मसाला घेऊ. ही काय अशी पावडर नाही असते वय. काय मी घरी कधी बनवली नाही बरं का मित्रांनो, जाऊन खाऊनच आली या. पण ही वला असते ती काय माहिती आहे आपल्याला. नुसतं पेस्ट वणी जाय घ्यावं. मग हे काय मग नुसतं तेलात हे करून जरी गरम पाणी ओतल्यावर झालं की बाजार आमटीच तयार होती. आणि काय बाई कढीपत्ता सुद्धा योगा त्याने ह्याच्यात मिक्स केला या. हाय असा त्यात परत आपण वास्त्र एकच नंबर येते बघा. आता बघू आपण करून तरी बनवायची जमती का आपल्याला. पाकिट असं बघा आपल्याला लागणार पाणी अर्धा लिटर सांगितलंय तसं गरम केलंय. किती वतून यात गरम गरम पाणी आहे म्हणल्यावर ह्यातच आपण फोडणी टाकू. ही मी 3 पळी तेल घेतले. त्यात थोडं जिरं टाकते. डायरेक्ट मसाला टाकू ना. लोणचं खाती व्हायचं तेलात चांगलं कोथिंबीर थोडी टाक. ह्यात कटासाठी ही पावडर थोडी वापरते बघा मी, आंबारी मिरची पावडर. गरम पाणी
ओतून घेते. आता ही चेक करायची कशी वर? ही खळा उकळू द्यायची, 15 मिनिटं शिजू द्यायची. मीठ लागत असेल का? तिने ऍड केलं असेल की त्यात? घेऊन चेक करून बघायचं. मी आता थोडी चेक करते तात्पुरती, परत तुम्ही तर मीठ टाकावं लागतं. थोडं मीठ मीठ टाकावंच लागतं या. पण बघा ही आपली तयार झाली बाजार आमटी. उकळायला लागली बघा खळा. एक 5 मिनिटं शिजू देते, मग आपल्यासाठी खायला झालीच तयार. चपाती किंवा भाकरी घेऊन त्यात कुस्करून जरी खाल्ली तरी भारी लागते. काय दोन तू खाल्ले आणले होय? आणि बाजार आमटी कोण खायचं? हा? लोणचं खाऊ नको, खोकला येतोय. नको कसं चालू या? पाऊस पडतोय बाहेर आणि हिला लोणचं खायला आहे, आणि आजारी तर हाय, सर्दी झालाय, खोकला. ही लेकरं अशी असते ती बघा, ऐकायचं नाही काय नाही. बघा एवढं बोलत तर आपल्या बाजार आमटी शिजत आली बघा. बघा मस्तपैकी करते ये लागलाय तिला. रेड चिली पावडर टाक थोडी. टाकली की आंबारी टाकली आंबारी टाकली, मीठ टाकलं थोडं. काय नाही हाय असं त्याने सांगितलेला मसाला मिक्स करून पाणी ओतलंय बघा. आता कोथिंबीर टाक सगळी. कोथिंबीर वरनं टाकते. झाली बघा गरमागरम नुसते बाजार आमटी तयार. आता ताट वाढतील जेवायला म्हणते. झालं बनवली, खावा आता गरमागरम. बर वाढ भुका लागले. खायला लागले तर बाजार आमटी. कशी झाली हो बाजार आमटी? दूर खाऊ दे तर. खाऊन बघा पटकीनं कशी झाली सांगा. तयार झालेली बाजार आमटी. मम्मी, मामा, पप्पा, पोटापासून पोटापर्यंत एकच चव, एकच चव. मम्मी